मंडळी, वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचं आजवर आपण ऐकलं असेल. पण रविवारी 15 मार्चला अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातून प्रचंड संतापजनक घटना समोर आली. सध्या या घटनेनं अवघा महाराष्ट्र स्तब्ध झालाय. वारकरी संप्रदायासाठी हा काळा दिवस असल्याचं बोललं जात आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ या 40 वर्षीय महाराजानं एका 17 वर्षाच्या मुलीवर मागील 5 वर्षांपासून अमानुष पद्धतीने लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय. मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत. जर कुणाला काही सांगितलं तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला मारून टाक, अशी भीती तो पीडित मुलीला घालायचा. हा नराधम महाराज एवढ्यावरच थांबला नाही, तर मुलीने विरोध केल्यावर तो तिला क्रूर पद्धतीने मारहाण करायचा. 10 मार्चच्या दिवशी तर या भोंदू गुंजाळानं क्रूरतेचा कळस गाठला. ज्यानंतर हे सगळं धक्कादायक प्रकरण समोर आलं आणि अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. काय घडलं त्या दिवशी? पारनेर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या FIR मध्ये काय म्हटलंय? पोलिसांनी या नराधमाला कसा उचलला? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, माध्यमांनी दिलेल्या काही बातम्यांनुसार अण्णासाहेब गुंजाळ हा मूळचा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाथरी येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. तो 10 वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यात आला होता. इथं आल्यावर पहिल्यांदा त्यानं आपलं अण्णासाहेब गुंजाळ हे खरं नाव काढून टाकलं. पारनेर तालुक्यात थोरात आडनाव असलेले लोक बऱ्यापैकी आढळून येतात. त्यामुळे त्यानं थोरात आडनाव धारण केलं आणि तो कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात या नावानं ओळखला जाऊ लागला. त्यानं ढवळपुरी येथे श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था देखील चालू केली. सध्या या संस्थेत 20 विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतात. त्यांना वेगवेगळे प्रकारचं आध्यात्मिक प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. पण आता या गुंजाळचा पर्दाफाश झाला असून सध्या पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी चालू आहे. या घटनेतील पीडित मुलीच्या 22 वर्षीय भावानं पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महत्वाचं म्हणजे पीडित मुलीचा हा भाऊ गुंजाळच्या वारकरी शिक्षण संस्थेत आतापर्यंत सचिव म्हणून कार्यरत होता. त्याचा कीर्तनकार गुंजाळ महाराजांवरती खूप विश्वासही होता. पण आजच्या घडीला सगळं संपलंय. FIR मध्ये सांगितल्याप्रमाणे पीडित मुलगी ही 8वीत असल्यापासून तिच्या सोबत अत्याचाराचा प्रकार सुरू होता. 2021 पासून गुंजाळ महाराज हा त्या मुलीवर वाईट नजर ठेवून होता. तो मुलीच्या घरात शेजारीच राहत असल्यानं दोन्ही कुटुंबाचे घरोब्याचे संबंधही होते. शिवाय मुलीचा भाऊ महाराजच्या शिक्षण संस्थेत सचिव असल्यानं गुंजाळने या गोष्टीचा गैरफायदा घेतला. मुलगी घरी एकटी असताना किंवा गुंजाळच्या घरी कुणी नसताना तो तिच्या बरोबर बळजबरीनं संबंध ठेवायचा. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत. जर कुणाला काही सांगितलं तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला मारून टाकेल, अशी भीती गुंजाळ त्या मुलीला घालायचा. आणि त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ती अल्पवयीन मुलगी हा छळ मुकाट्यानं सहन करायची. पण 6 दिवसांपूर्वी म्हणजेच 10 मार्चला जो काही प्रकार घडला त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा खुलासा समोर आला. त्या दिवशी गुंजाळ महाराजाने पीडित मुलीला फोन करून त्याच्या घरी बोलावलं. त्यावर मुलीनं यायला नकार दिला. पण गुंजाळनं तुझ्या कुटुंबाला संपवून टाकतो अशी पुन्हा धमकी दिली. मग त्या भीतीपोटी ती मुलगी त्याच्या घरी गेली. पण तू लवकर का आली नाहीस असं म्हणत गुंजाळनं त्या मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने तिला कॉम्प्युटर रूम मध्ये नेऊन तिच्या गालावरती चापटा मारल्या. नंतर बांबून बेदम मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर मुलीनं विरोध केला असता स्वयंपाक करण्याची जी लोखंडी पकड असते ती त्यानं गॅसवर गरम केली आणि त्या मुलीला चटके दिले. तिचे कपडे काढून तिच्या दोन्ही मांडीवर हे भीषण चटके देण्यात आले. या अमानुष कृत्यानंतरही पुढे त्यानं तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले आणि हा प्रकार जर कुणाला सांगितला तर तुला जाळून टाकेल, घरात एकही माणूस शिल्लक ठेवणार नाही, अशी धमकी गुंजाळनं त्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला दिली. या घटनेत तो तिच्यावर एवढा क्रूर पद्धतीने वागला की नंतर पीडित मुलीला चालणं सुद्धा कठीण झालं होतं. पुढे 14 मार्चला पीडित मुलीच्या भावानं तिची गंभीर अवस्था पाहिली. तिला विश्वासात घेऊन नेमकं काय घडलंय याबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर तिने तिच्या सोबत 5 वर्षांपासून सुरू असलेला हा संतापजनक प्रकार सांगितला. त्यावर पीडितेच्या भावानं थेट पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या घटनेसंदर्भात आरोपी विरोधात फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी या प्रकरणी कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याच्या विरोधात BNS अर्थात भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो म्हणजेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटे 4 वाजता राहत्या घरातून गुंजाळला अटक केली.
त्याला जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी दिली आहे. आता नराधम अण्णासाहेब गुंजाळच्या पोलीस चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे या घटनेमुळे पारनेर तालुकाच नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अशा भोंदू महाराजांवर कठोर कारवाई करावी, त्याला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी पुढे येताना दिसते. तसंच आता जिल्ह्यातील हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप, राज्यातील भाजपचे इतर नेते काय भूमिका घेणार? राज्यातील सगळे कीर्तनकार आता या घटनेवरून आक्रमक होणार का? अशा भोंदू महाराजांना नक्की पाठिंबा कुणाचा असतो? असे कितीतरी आता प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले जातात. मंडळी, या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा कीर्तनकार आणि वारकरी शिक्षण संस्थांवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. कारण संस्काराचे धडे देणारे कीर्तनकारच जर असे नराधम निघत असतील आणि आपल्या संस्थेत वासनेचा बाजार मांडत असतील तर सामान्य लोकांनी यापुढे यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, तसा प्रश्न पडतोय. बाकी महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.